टक्का द्या, हे मागणी आपली आहे आणि चांगली मागणी आहे. पण ह्या मागणीवरही त्यांना नकारार्थक उत्तर दिलं. नकारार्थक उत्तर दिलं आम्हाला नाही पाहिजे ना तुम्ही आम्ही केले. माझं नाव मनोज अतकरी आणि मी मागील 25 वर्षापासून शिवम फूड्स या आस्थापनेमध्ये कार्यरत आहे. आज बरेचसे तुमचे जे सगळे कर्मचारी आज आंदोलन करून बसले होते, नेमकं काय घडलं, काय मुद्दा होता तुमच्या, काय मागणी आहे तुमची? 2019 ते 21 त्यावेळेस मी कामगार प्रतिनिधी म्हणून कंपनीत व्यवस्थापनामध्ये कार्यरत होतो आणि त्यावेळेस कामगारासाठी पगारवाढ या संबंधी आम्ही पगारवाढ मालकाने केली नव्हती. ते केस आम्ही कोर्टामध्ये दाखल केली होती आणि त्या केसचा निकाल मात्र आज 30/10/2025 या तारखेला लागला आणि त्या तारखेपासून कामगारामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. कारण की तो 30/10/2025 ऑर्डर कामगार हिताचा नसून कामगारासाठी धोकादायक होता असं आमच्या निदर्शनात आलं. त्या ऑर्डर कॉपीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आम्ही परत कोर्टामध्ये गेलो. कोर्टात गेल्यानंतर रीतसर अर्ज दाखल केला. कोर्टाकडून ती कॉपी आम्ही ऑर्डरची निकालाची प्रत कोर्टाकडून घेतली आणि नंतर त्याच्यावर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की 11 करोड रुपयाचा घपला हा व्यवस्थापनाकडून काही कामगार प्रतिनिधींना हाताशी घेऊन 2 वकील यांनी सर्व सेटलमेंट करून 11 करोड रुपयाचं नुकसान हे कामगाराचं या ठिकाणी करण्यात आलं आणि या ठिकाणी जे 11 करोड रुपये कामगाराच्या खिशात येणारे आज ते कामगाराच्या मालकाच्या खिशात चालले ह्या 5 कामगार प्रतिनिधीमुळे आणि चुकीच्या वकिलाला या केसमध्ये दाखल केल्यामुळे. समोर आणि पुन्हा भविष्यामध्ये येणारा जो GR आहे त्याचा कुठलाही कामगारांना फायदा होणार नाही हे सुद्धा आज या कामगार प्रतिनिधींनी मान्य केलं. आमच्या आजच्या मीटिंगमध्ये कामगार प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं की या निर्णयामध्ये आम्हीही 100% सहमत नाही. मग याच्यावर ते वरच्या कोर्टात जातील की काय हे आपण 7 दिवसाची वेळ आपण पुन्हा प्रतिनिधी यांना दिलेली आहे. पुढच्या बुधवारपर्यंत ते विचार करतील, या विषयावर चर्चा करतील. त्यांना आणखी व्यवस्थापनासोबत चर्चा करायची आहे की आणखी कोणासोबत करायची आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून 7 दिवसाच्या आत ते कळवणार आहेत. आपल्या मागणीसाठी कोणत्या अधिकाऱ्यांसाठी की अधिकाऱ्यांसोबत किंवा मंत्र्यांसोबत त्या आपली चर्चा झाली आहेत का, यांना आपण निवेदन दिलं आहेत का? आमची वेळोवेळी ह्या मागणी संदर्भात मंत्र्यांसोबतही चर्चा झाली. माजी कामगार मंत्री खाडेसाहेब यांच्यासोबतही चर्चा झाली. त्यांनी सुद्धा आदेश दिले होते व्यवस्थापनाला, पण ते आदेश न जुमानता, ते आदेश न मानता व्यवस्थापनाने त्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना मॅनेज करून हे सेटलमेंट ऑर्डरचं घडवून आणलेलं आहे. आता तुमची मागणी पूर्ण झाली नाही, समोर तुमची काय भूमिका आहे? आमची जर आमच्या संपूर्ण कामगाराची, मी मनोज अतकरी म्हणून नाही तर माझी जिम्मेदारी एक कामगार म्हणून, माजी कामगार प्रतिनिधी म्हणून सर्व कामगारांतर्फे आम्ही एक विशेष कामगार कायद्याचे जे विशेष तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू. वरून 2-3 वकील, आम्ही 1 वकील केसमध्ये उभा करू वरच्या कोर्टात आणि 2 वकील त्या केसवर वाच ठेवण्यासाठी आम्ही, असं आमचं भविष्यातलं नियोजन आहे. जेणेकरून कामगारांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा त्यांचं भविष्यातलं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आपण फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आपण त्यांनाही भेटले होते. हो. काय तुम्हाला आश्वासन मिळालं त्यांच्याकडून? आमचे प्रतिनिधी यांनी सुद्धा फडणवीस साहेबांना पत्र दिलं. आमची युनियन आहे भारतीय मजदूर संघटना, त्यांनी सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार केले. माननीय बावनकुळे साहेबांना सुद्धा केले, कामगार मंत्र्यांना सुद्धा केले. पण त्यांच्याकडून मिटिंगा लावण्यात आलं. कामगारांच्या मिटिंगा वेळोवेळी सरकारी लेबर ऑफिसमध्ये किंवा उपायुक्त कार्यालयामध्ये, पण तिथून कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा कामगाराचा फायदा झालेला नाही. माझं नाव सुखराम बाबूरावजी गावंडे. मी भाजपा नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष आहो. पण मी ज्या कंपनीत पादरेजी शिवम फूड्स कंपनीत काम करतो, बरेच वर्षापासून मी काम करत आहो, 10-12 वर्षे झाले. अजूनही तिथं पगार वाढ काहीच नाही. बरेच दिवस झाले
माननीय आमचे जे मंत्री महोदय आहे देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार आम्ही केला. पत्र व्यवहार केला. प्रतिनिधी म्हणतात का आम्ही मुख्यमंत्र्याला भेटलो. पण माझं हेच म्हणणं आहे प्रतिनिधीला का तुम्ही मुख्यमंत्र्यासंग चर्चा केली का बा या बाऱ्यात? एवढं मला जनतेत तुम्ही सांगा का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसंग मी चर्चा केली बा? नसतं प्रतिलिपीमध्ये तुम्ही निवेदन देतात, प्रतिलिपीमध्ये निवेदन देता, पण चर्चा मंत्र्यांसंग करायला पाहिजे. नसन तुमच्या जमत तर मी तयार आहो जनते कामगारासाठी का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला मी तयारीत आहो. कामगाराच्या भल्यासाठी मी कवाय तयार आहो. आणि कामगार माझ्या पाठीशी कवाय तयार आहे. चांगलं काम जे होत आहे त्या कामासाठी सर्व कामगार तयार आहे. संघटनेच्या भारतीय मजदूर संघटनेच्या बाऱ्यात आम्ही आदरणीय बावनकुळे साहेबांना पत्र दिलं होतं. बावनकुळे साहेबांनी मिटिंगा लावल्या, सर्व काय केलं. मागील काही दिवसात आंदोलन झालं आमच्या कंपनीत. आंदोलन झालं तिथं बावनकुळे साहेब आले होते. बावनकुळे साहेबाले आम्ही बोलावलं होतं तेव्हा आमचे पैसे वाढणार होते, पण काही लोकांना अडथळा आणला, तिथं निर्माण केला. त्याच प्रतिनिधीनं सांगितलं जनतेत का साहेब असे असे म्हणतात. अरे हो, जेव्हा 30 रुपये 40 रुपये जेव्हा वाढले असते, 30ही वाढले असते तर आज ते वाढ होत राहिली असती. अशी परिस्थिती आली नाही असती. आज कामगाराची बिकट परिस्थिती आहे का कामगार मराले टेकून गेला आहे. आता कोर्ट कचेरीत केस चालू आहे. वारंवार कामगारांना 100 दिले. पण मी आवाहन करतो कामगार प्रतिनिधीला का जर कामगाराच्या जर हिताचे होत असाल तर मी तुम्हाला 500-1000 कामगारामध्ये तुम्ही 100 नाही, मी 1000 रुपये तुम्हाला द्या, 2000 रुपये द्यायला तयार आहो कामगाराच्या हितासाठी जर होत असाल. आपला परिचय द्या, काय नेमकं काय घडलेलं आहे ते सांगा. मी दिलीप रामाजी देशमुख, शिवम फूड्स मजदूर संघामध्ये मी एक उपाध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. मागील 25 वर्षापासून या ठिकाणी कार्य करत आहे. आणि 2019 पासून हा जो प्रॉब्लेम जो आहे कामगारामध्ये, मागील 2019 पासून अजूनपर्यंत कामगारांचा 1 रुपया बी करार झालेला नाही. असा जुना मालिक जेव्हा या ठिकाणून कंपनी सोडून गेला तेव्हा त्यांनी स्पष्ट 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरमध्ये लिहून दिलं होतं की पुराणा मालिक गेल्यानंतर नवीन मालक नियमानुसार हर 2 वर्षांनी ॲग्रीमेंट केल्या जाईल. कामगारांना वेळोवेळी येणारे जे भत्ते आहे किंवा DA आहे किंवा सरकारी नियमानुसार येणारे कुठलीही सुविधा आहे हा कामगारांना देण्यात येईल. पण हा मालक म्हणजे KD अग्रवाल हा कामगारांना वारंवार येणारे सुविधा आहे हा 1 रुपया अजूनपर्यंत मागील 7 ते 8 वर्षापासून 1 रुपया सुद्धा वाढवलेला नाही. आणि प्रत्येक याच्यामध्ये कामगार आपला हक्क मागतो आणि त्यामध्ये व्यवस्थापक फक्त कोर्टाचा रस्ता सांगतो, तुम्हाला कोर्टात जावं लागेल. जेव्हा त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जेव्हा रायटिंगमध्ये लिहून दिलं की नियमानुसार मी देण्यास तयार आहे, तर आम्हाला कोर्टात जाण्याची का जरुरी आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला कोर्टात जावं लागले आणि आमच्या प्रतिनिधीने 2019 ची केस 2021 मध्ये दाखल केली. पहिली गलती एक केली की 2 वर्ष हा केस दाखलच केली नाही. तुमची मागणी काय होती? आमची मागणी होती कामगारांचं वेतन वाढ.